नमस्कार. यशवंत महाविद्यालय नांदेड मराठी विभाग आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या परिचय साहित्य संकल्पनांचा या उपक्रमाअंतर्गत मी डॉक्टर हंसराज दत्तात्रय भोसले, महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा, पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी स्नेही मित्रांचं आजच्या दुसऱ्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. या उपक्रमाचा मला भाग होता आला. या उपक्रमामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल या उपक्रमाचे प्रमुख निर्माते तथा महाराष्ट्राला सुपरिचित असणारे वक्ते, अभ्यासू प्राध्यापक, महाराष्ट्रामध्ये प्रचंड मित्राची फळी उभी करून या कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांशी जोडून एक कल्पक विद्यार्थी समूह निर्माण करून हा उपक्रम ज्यांनी सुरू केला ते डॉक्टर विश्वाधर देशमुख यांचंही मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदनही करतो. विद्यार्थी मित्रांनो, हा काळ फार अनिश्चिततेचा काळ आहे. अशा काळामध्ये आपल्या जीवनातील सर्व प्रकारचं अरिष्ट नाहीसं होऊन आपलं जीवन निरोगी, निर्मळ, प्रसन्न आणि समृद्ध व्हावे यासाठी सुरुवातीला मनापासून सदिच्छा व्यक्त करतो. आणि परिचय साहित्य संकल्पनांचा या विषयाअंतर्गत वैचारिक साहित्य संकल्पना या विषयावरती, या संकल्पनेवरती पहिल्या भागामध्ये आपण चर्चेला सुरुवात केलेली होती. पहिल्या भागामध्ये वैचारिक साहित्य संकल्पनेचं स्वरूप, विशेष हे आपण समजून घेतलेलं आहे. आजच्या या दुसऱ्या भागामध्ये वैचारिक साहित्याचा जो इतिहास आहे तो इतिहास आणि समकालीन परिस्थिती ही संक्षेपानं आपल्याला समजून घ्यायची आहे. पहिल्या भागामध्ये संकल्पनेच्या अनुषंगानं आपण वाङ्मय किंवा साहित्याची संकल्पना किंवा साहित्याची जी काही धारणा आहे ती समजून घेतलेली आहे. जे वाणीमय ते वाङ्मय अशीच धारणा मुद्रण कलेचा प्रसार आणि प्रचार होईपर्यंत व वाचनाच्या परंपरा आपल्याकडे विकसित होईपर्यंत, निर्माण होईपर्यंत तीच धारणा आपल्याकडे होती. इंग्रज राजवटीला प्रारंभ झाल्यानंतर आपल्याकडे मुद्रण कलेचा प्रसार झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मौखिक वाङ्मय जे आहे ते लिखित होऊ लागले. या लिखित वाङ्मयाला साहित्य असे संबोधले जाऊ लागले. इंग्रजी लिटरेचर या शब्दाला मराठीमध्ये आपण साहित्य हा पर्यायी शब्द दिला आणि लिटरेचरला साहित्य हा शब्द प्राप्त झाला. वैचारिक वाङ्मयाची सुरुवात नेमकी कधी झाली? इथून आता वैचारिक वाङ्मयाच्या इतिहासाचा कालखंडानुसार किंवा कालखंडनिहाय थोडासा आढावा संक्षेपानं आपल्याला घ्यायचा आहे. आणि हा आढावा घेत असताना समकालीन स्थिती नेमकी कशा पद्धतीची आहे याही अनुषंगानं काही संवाद आपल्यासोबत मला साधायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ब्रिटिश आमदानीच्या काळामध्ये मुद्रण कलेचा विकास झाला, मुद्रण कलेचा प्रसार आणि प्रचार झाला. त्या काळाबरोबरच मौखिक वाङ्मय लिखित होऊ लागले आणि लिखित वाङ्मयाला साहित्य म्हणू लागले किंवा साहित्य म्हणता येऊ लागलं. इथपर्यंत आपल्या लक्षात आलं. आणि म्हणून 19व्या शतकामध्ये मराठी समाजामध्ये आणि मराठी साहित्यामध्ये आधुनिक युग अवतरलं. त्यामुळे युगधर्म बदललेला आहे आणि बदलत्या युगधर्मामुळं
इंग्रजीच्या परिचयानं मराठी गद्य लेखनाला देखील प्रारंभ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. इंग्रजीच्या परिचयानं मराठीत अनेक साहित्य प्रकार नव्याने अवतरले. कारण नव्या नव्या गद्य लेखनाच्या साहित्य प्रकाराला धुमारे फुटत होते. इंग्रजीच्या परिचयानं मराठी गद्य लेखनाला सुरुवात झालेली होती आणि म्हणून गद्यप्रधान साहित्य प्रकार मराठीत नव्याने अवतरला असं आपल्याला म्हणता येतं. मध्ययुगीन काळातील वाङ्मयविषयक संकल्पना हळूहळू मागे पडत होती. नव्या कल्पनांचा स्वीकार 1900 शतकामध्ये सुरू झालेला होता. तोपर्यंत जे समाजचिंतन, धर्मचिंतन, ईशचिंतन, अभंग ओव्याच्या माध्यमातून जे होत होतं ते आता विकसित झालेल्या स्वरूपातून किंवा गद्य लेखनातून होऊ लागलेलं होतं. आणि इथेच मराठीतील वैचारिक साहित्याला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते किंवा इथेच मराठीतील वैचारिक साहित्याचा प्रारंभ झालेला आपल्याला दिसून येतो. आता नेमकी वैचारिक साहित्याची सुरुवात कधी झाली? प्रस्तावनेमध्ये याचा नामोल्लेख केल्याच्या नंतर किंवा या सगळ्या पार्श्वभूमीच्या नंतर वैचारिक वाङ्मयाच्या इतिहासाकडे आपल्याला वळायचं आहे. जे ललित साहित्यिकांचा पिंड ज्या वैचारिक वातावरणातून पोचला जातो त्या वातावरणाचे किंवा त्या कालखंडाचे स्वरूप समजावून घेण्यासाठी त्या काळातील वैचारिक साहित्याचा परामर्श घेणं हे आरंभी अतिशय महत्त्वाचं आहे. किंवा वैचारिक साहित्याचा परामर्श आरंभी समजून घेणं हे वाङ्मय इतिहासाच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचं आहे आणि म्हणून याचा आढावा आपल्याला कालखंडाच्या नुसार घ्यायचा आहे. बघा, पहिल्या भागामध्ये आपण वैचारिक साहित्याचं स्वरूप पाहत असताना काही विशेष पाहिलेले होते. आता सगळा वैचारिक साहित्याचा इतिहास पाहत असताना ती सगळी मूल्य किंवा वैचारिक साहित्याची तत्व ही या वैचारिक साहित्याला लागू पडतात की नाही हे तुम्हाला पाहता येईल. वैचारिक साहित्याचा इतिहास समजून घेत असताना त्या कालखंडामध्ये झालेले जे सामाजिक सांस्कृतिक संघर्ष असतात ते संघर्ष समजून घेणं देखील फार महत्त्वाचं असतं. या दृष्टिकोनातून थोडंसं आपण पार्श्वभूमी लक्षात घेतली तर असं आपल्या लक्षात येईल की वैचारिक साहित्याचा इतिहास समजून घेताना त्या काळी झालेले जे वैचारिक संघर्ष आहेत त्या काळी झालेले जे सामाजिक संघर्ष आहेत ते सामाजिक आणि वैचारिक संघर्ष हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. या पार्श्वभूमीवरती थोडंसं आपण अगदी 2-3 मिनिटांमध्ये या वैचारिक साहित्याची पार्श्वभूमी म्हणून देखील काही गोष्टीची नोंद आपण इथं करून घेतली पाहिजे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की प्राचीन काळी आपल्या देशामध्ये अनेक धर्मसंप्रदाय अस्तित्वात होते. तर उदाहरण जर द्यायचं झालं तर असं आपल्या लक्षात येईल की प्राचीन काळामध्ये जैन संप्रदाय होता, शाक्त संप्रदाय होता, बौद्ध संप्रदाय होता, लोकायत संप्रदाय होता, सुफी संप्रदाय होता, नाथ संप्रदाय होता. हे सर्व संप्रदाय हे धर्मसंप्रदाय होते असं आपल्या लक्षात येईल. पण त्या धर्मसंप्रदायांनी त्या काळामध्ये किंवा धर्मसंप्रदायांना त्या काळामध्ये काही एक सामाजिक सांस्कृतिक संघर्ष करावा लागलेला आहे आणि या संघर्षामध्ये या सर्वच धर्मसंप्रदायांनी मानवता मूल्यांची पाठराखण केलेली आपल्याला पाहायला मिळते. बघा, वैचारिक साहित्याचे मूल्य आहे. वैचारिक साहित्याचं तत्व म्हणून पहिल्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून प्राचीन कालखंडाकडे जेव्हा आपण पाहायला लागतो तेव्हा प्राचीन कालखंडामध्ये शाक्त संप्रदाय, जैन संप्रदाय, बौद्ध संप्रदाय, सुफी संप्रदाय अशा पद्धतीचे विविध काही धार्मिक संप्रदाय आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हे धार्मिक संप्रदाय यांचा दुसऱ्या विचारधारेशी
हा सातत्यानं सामाजिक सांस्कृतिक संघर्ष घडत होता. त्याही काळामध्ये दोन विचारधारा होत्या, विचाराचे दोन पक्ष अस्तित्वात होते आणि म्हणून एका विशिष्ट पद्धतीनं प्राचीन कालखंडामध्ये देखील हे धर्म संप्रदाय सामाजिक सांस्कृतिक संघर्ष करत होते आणि त्याच्यातून मानवतावादी मूल्यांची पाठराखण या सगळ्या धर्मसंप्रदायांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा जो कालखंड आहे, ज्या आणखीन आपण वैचारिक साहित्याच्या कालखंडाकडे आलेलो नाही आहेत, त्याच्या आधीची ही सगळी पार्श्वभूमी अगदी संक्षेपानं समजून घेतो आहोत. दुसरा जो कालखंड आहे तो मध्ययुगीन कालखंड आहे. या मध्ययुगीन कालखंडामध्ये देखील काही संप्रदाय हे अस्तित्वात होते. उदाहरणार्थ वारकरी संप्रदाय, लिंगायत संप्रदाय, मानवो संप्रदाय या धर्म संप्रदायांनी वर्ण जाती विरहित समाजरचना व अहिंसा समता या तत्वाचा पुरस्कार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. जे मुद्दा इथं नीट तुम्ही लक्षात घ्या, प्राचीन काळात अस्तित्वात असलेले धर्मसंप्रदाय असो, मध्ययुगीन कालखंडामध्ये अस्तित्वात असलेले वारकरी संप्रदाय असो किंवा लिंगायत संप्रदाय असो, मानव संप्रदाय असो, या सगळ्याच संप्रदायांनी जी मूल्ये समाजाला दिलेली आहेत, जे तत्त्वज्ञान समाजाला दिलेलं आहे, त्याच्यातून जे काही साहित्य निर्माण झालेलं आहे त्या साहित्याचं मूल्य आपल्या लक्षात यायला लागतं. प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड लक्षात घेतल्याच्या नंतर मग आपल्याला यावं लागतं आधुनिक कालखंडाकडे. ही वैचारिक साहित्याची निर्मिती ज्या ब्रिटिश आमदानीमध्ये झाली त्या आधुनिकी काळाकडे आपण यायला लागतो. म्हणजे हे तीन कालखंड समजून घेतल्याच्या नंतर मग आधुनिक काळाकडे आपल्याला येता येतं. प्राचीन काळापासून वैदिक अवैदिक अशा पद्धतीचा विचाराचा संघर्ष हा अस्तित्वात होता आणि या सगळ्या संघर्षामध्ये या सगळ्या संप्रदायांनी मानवतेची बाजू, मानवतेचा पक्ष हा निवडलेला आहे, मूल्यांची पाठराखण केलेली आहे. मध्ययुगामध्ये देखील वारकरी संप्रदायांनी, मानव संप्रदायांनी, या सगळ्या संप्रदायांनी समता या मूल्यांची पाठराखण केलेली आहे, अहिंसा या संप्रदायाची पाठराखण केलेली आहे असं आपल्या लक्षात यायला लागतं, किंवा तत्वाचा पुरस्कार केलेला आहे असं आपल्याला दिसून येईल. आणि मग आधुनिक काळ ज्याला आपण म्हणतो तो कालखंड म्हणजे 19व्या शतकाचा कालखंड आहे. जे ब्रिटिशपूर्व काळामध्ये प्रामुख्यानं 3 परंपरा अस्तित्वात होत्या. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, वाङ्मय इतिहास पाहत असताना आपण बऱ्याचदा हे सगळं अभ्यासलेलं आहे, ऐकलेलं आहे, समजून देखील घेतलेलं आहे. इथं संक्षेपानं फक्त मी उल्लेख करतो आहे. आणि मग वैचारिक साहित्याचा जो काही इतिहास आहे तो क्रमानं कालखंडानुसार पाहत पाहत त्या कालखंडाचा समकालावरती कशा पद्धतीनं प्रभाव पडलेला आहे, परिणाम झालेला आहे, हेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, की ब्रिटिशपूर्व काळामध्ये साधारणतः 3 परंपरा अस्तित्वात होत्या. एक म्हणजे संत परंपरा, पंत परंपरा आणि तंत परंपरा. या 3 विचार परंपरेनी किंवा विचारधारेनी मराठीमध्ये जे अस्तित्वात असल्यामुळं मराठी साहित्यामध्ये या परंपरेच्या माध्यमातून वेगवेगळ्या अशा पद्धतीचे साहित्य प्रकार देखील निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर या सगळ्याच्या नंतर 19व्या शतकाच्या पुढील हा सगळा जो कालखंड आहे, किंवा पुढील सगळ्या कालखंडाला आपण आधुनिक कालखंड असं संबोधलेलं आहे. तिथून इतिहासाच्या दृष्टीनं, वैचारिक साहित्याचा इतिहास समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून काही टप्पे आपल्याला कल्पावे लागतात. किंवा कुठल्याही साहित्याचा अभ्यास करत असताना, वैचारिक साहित्याचाच नव्हे तर एकूणच सगळ्या ललित साहित्याचा, वाङ्मयाचा अभ्यास करत असताना कालखंड आपल्याला कल्पावे लागतात आणि त्या कालखंडानुसार वाङ्मयाचा, साहित्याचा अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. म्हणून 19व्या शतकापासून पुढील कालखंडाला आधुनिक कालखंड म्हटलं जातं. त्याचे इतिहासाच्या दृष्टिकोनातून काही टप्पे कल्पिलेले आहेत, कारण कोणत्याही साहित्याचा अभ्यास करताना आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू ही ठरविणे आवश्यक असते. या दृष्टिकोनातून वैचारिक साहित्याचे टप्पे आपल्याला समजून घेता येतील आणि
त्या काळातील समकालीन परिस्थिती याचाही काही एक अंदाज आपल्याला बांधता येईल. लक्षात घ्या, आधुनिक कालखंडामध्ये वैचारिक साहित्याची निर्मिती झाली. एक युगधर्म बदलला आणि युगधर्माचा परिणाम हा जसा समाजावरती झाला तसा साहित्यावरती देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून त्या काळातील वैचारिक साहित्य लेखन करणारे लेखक आणि त्यांच्या लेखनातून वर्तमान काळावरती समकालीन काळावरती कशा पद्धतीनं परिणाम झालेला आहे हेही आपल्याला लक्षात येईल. या अनुषंगानं काही गोष्टी आपण इथं थोडंसं समजून घेतल्या पाहिजेत. बघा, आधुनिक काळाचा उल्लेख केल्याच्या नंतर साधारणतः 1853 ते 1920 असा पहिला कालखंड आपण कल्पणार आहोत किंवा पहिला कालखंड साहित्याच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा मानला जातो. हा जो कालखंड आहे याला टिळक युग देखील असं म्हटलं जातं. आणि या कालखंडामध्ये काही महत्त्वाचे निर्देश मी करून संक्षेपानं आढावा घेत पुढे जाणार आहे. जे टिळक युगानंतर महाराष्ट्राचं विचारविश्व जे आहे, या विचारविश्वामध्ये अनेक वाद निर्माण झालेले आहेत. जे गांधी युगाच्या आधीची ही सगळी पार्श्वभूमी आपण समजून घेऊयात. त्याला टिळक युग देखील असं म्हटलेलं आहे. जो पहिला टप्पा आपण कल्पणार आहोत तो 1853 ते 1920 या पद्धतीचा आहे. टिळक युगानंतर महाराष्ट्राचे विचारविश्व, या विचारविश्वामध्ये गांधीवाद, साम्यवाद, हिंदी राष्ट्रवाद, हिंदुत्ववाद, ब्राह्मणेतरवाद, आंबेडकरवाद आणि नवमतवाद इत्यादी काही विचार प्रणाली या कालखंडामध्ये अस्तित्वात होत्या किंवा इत्यादी विचार प्रणालीनं हा कालखंड गजबजवून सोडलेला होता असं आपल्या लक्षात येईल. तत्कालीन वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके, पाक्षिके, प्रचार पुस्तके व ग्रंथांची प्रकाशने यातील लेखन जर आपण पाहिलं तर या वादांचा परिचय आपल्याला निश्चितपणानं येऊ शकतो. हे सगळे वाद राजकीय सामाजिक घटनातून निर्माण झालेले आपल्याला दिसतात. त्या वाङ्मयाचा परिचय करून घेण्यापूर्वी, या कालखंडातील सगळ्या साहित्याचा परिचय करून घेण्यापूर्वी या विचार प्रणालीमुळं भूतकाळातील वातावरणात या सगळ्यांची मुळं कशी रुजलेली होती हे कळण्यासाठी वैचारिक साहित्य निर्मितीचा आरंभ बिंदू म्हणून किंवा निर्मितीचा कालखंड म्हणून काही गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि इथं मग आता आपल्याला पहिला कालखंडाचा टप्पा हा कल्पावा लागतो. तो टप्पा आहे 1853 ते 1920. हा जवळपास पाऊणशे शतकाचा कालखंड आहे. अर्ध शतकाहून अधिक पाऊण शतकाचा हा वैचारिक साहित्याचा कालखंड आहे. तो पहिला कालखंड म्हणून आपल्याला समजून घ्यायचा आहे. 1853 ते 1920 लक्षात येत आहे. आणि मग 1853 मध्ये काय झालं तर असं आपल्या लक्षात येईल की 1853 मध्ये महात्मा फुले यांनी निर्मिकाचा शोध ही पद्यरचना लिहिली. ही आधुनिक मराठी वैचारिक साहित्याचा आरंभबिंदू म्हणून या घटनेची नोंद केली जाते. 1890 मध्ये महात्मा फुलेंचं निधन झालेलं आहे आणि त्यानंतर सावित्रीबाई फुलेंनी महात्मा फुल्यांच्या विचारांचा प्रेरणा घेऊन काही काळ साहित्य निर्मिती केलेली आहे असं आपल्या लक्षात यायला लागतं. किंवा सावित्रीबाई फुलेंच्या रूपाने महात्मा फुले यांच्या विचारांची प्रेरणा पुढील काळात जागृत ठेवलेली आपल्याला लक्षात यायला लागते. जे 1897 मध्ये पुन्हा सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू होतो आणि जवळपास 3 वर्षाच्या नंतर 19व्या शतकाची अखेर ही होते किंवा 19 शतक हे संपतं. हा पहिला कालखंड म्हणून या कालखंडाकडे पाहत असताना असं आपल्या लक्षात यायला लागतं.
या कालखंडामध्ये सत्यशोधकी परंपरेतून मुबलक अशा पद्धतीचं वैचारिक साहित्य हे निर्माण झालेलं आपल्या लक्षात येईल. यामध्ये प्रामुख्यानं कृष्णराव भालेकर असतील, लोखंडे असतील, रामया व्यंकय्यू आयावारू असतील, शास्त्री नारो बाबाजी महागट पाटील असतील, गुरुवर्य अर्जुन कृष्णराव अर्जुनराव केळुसकर असतील, वासुदेवराव व तानुबाई बिर्जे या सत्यशोधक मंडळींनी सत्यशोधकी साहित्य, वैचारिक साहित्य फार मोठ्या प्रमाणात निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जे सत्यशोधकी वैचारिक साहित्याची निर्मिती या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात झाली. इतकंच नाही तर सत्यशोधकी वैचारिक साहित्याच्या निर्मितीबरोबरच सत्यशोधक चळवळीनं स्वतःची माध्यमे प्रसिद्धी माध्यमे देखील उभी केली. ग्रामीण भागात पत्रकारिता ही पोहोचवली. याच कालखंडामध्ये वेदोक्त नावाचं प्रकरण झालं. सत्यशोधकी अधिवेशनी संपन्न झाली आणि याच कालखंडामध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये तानुबाई बिर्जे या स्त्रीने दीनबंधूची संपादिका म्हणून जबाबदारी अतिशय सशक्त अशा पद्धतीनं स्वीकारलेली दिसते, पेललेली दिसते असं आपल्या लक्षात येईल. जे गांधी युगाची पार्श्वभूमी म्हणून 1853 हे मराठी वैचारिक साहित्याचा आरंभबिंदू जर आपण मांडला किंवा पहिला कालखंड जर आपण मांडला तर तिथून वैचारिक साहित्याची कशा पद्धतीनं निर्मिती झालेली आहे याचा धावता आढावा आपल्या सहजपणे लक्षात यायला लागेल. म्हणजे महात्मा फुल्यांच्या प्रेरणेतून सावित्रीबाई फुलेंनी समाजामध्ये जागृती निर्माण ठेवली. त्याच्यानंतर अनेक त्यांच्या अनुयायांनी प्रचंड मोठं सत्यशोधकी साहित्य निर्माण केलं असं आपल्या लक्षात यायला लागतं. आणि मग याच काळामध्ये काही चळवळी देखील निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अनेक नियतकालिका निघाली, अनियतकालिका निघाली किंवा प्रकाशित झाली. महात्मा फुल्यांच्या सत्यशोधकी विचाराला पुण्यातूनच प्रचंड मोठ्या पद्धतीनं विरोध देखील सुरू झाला. टिळकांचे अनुयायी या विरोधामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये होते असं आपल्या लक्षात यायला लागतं. आणि मग एक महत्त्वाची घटना इथं घडते. म्हणजे 1818ला पेशवाईचा अस्त झाला आणि ब्रिटिशांची सत्ता सुरू झाली. ही घटना आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ही ऐतिहासिक घटना आहे. आणि 1920ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू होतो किंवा लोकमान्य टिळकांचे निधन होते. आणि लोकमान्य टिळकांच्या निधनाच्या नंतर एका नव्या युगाला पुन्हा प्रारंभ होतो असं आपल्या लक्षात येईल. आणि मग या नंतरच्या टप्प्यामध्ये असं आपल्या लक्षात यायला लागतं, हा पुन्हा वैचारिक साहित्य लेखनाचा दुसरा कालखंड म्हणून आपल्याला 1921 ते 1930 हा अतिशय छोटा कालखंड कल्पावा लागतो. टिळकांच्या निधनाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये हा जरी छोटा कालखंड असला 1921 ते 1930 या कालखंडामध्ये अनेक वाद निर्माण झालेले. ब्राह्मणेतर वाद आहे, या वादाबरोबरच हिंदू मुस्लिम वाद आहे, इतरही वाद. या वादाची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. ब्रिटिशांची फोडा आणि झोडा ही जी नीती होती या नीतीमुळं हिंदू मुस्लिम, ब्राह्मणेतर, स्पृश्य अस्पृश्य अशा समाज गटातील परस्पर विरोधाच्या भावनेला खतपाणी घालण्याचं काम या कालखंडामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि अशा काळामध्ये सत्यशोधकी वैचारिक साहित्याचा फार मोठा प्रसार देखील झाला. महाराष्ट्रातील प्रत्येक भागातून साहित्य निर्मिती झाली. महाराष्ट्राच्या बाहेर देखील बडोदा, बेळगाव या ठिकाणाहून देखील प्रचंड मोठं साहित्य लिहिल्या जाऊ लागलं. वृत्तपत्रे, ग्रंथनिर्मिती ही होऊ लागली असं आपल्या लक्षात यायला लागतं. 1921 ते 1930 या कालखंडामध्ये महात्मा फुल्यांच्या सत्यशोधकी विचाराची प्रेरणा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मानवमुक्तीचा लढा याच कालखंडामध्ये सुरू झाला. इसवी सन 1930 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व हे स्थिर झाले आणि हळूहळू ते समाजमान्य देखील झालेले आपल्याला पाहायला मिळतं. तर याच कालखंडामध्ये स्वराज्याची मागणी देखील तीव्र होत होती असं आपल्या लक्षात येईल. आणि पुढील काळात
सत्यशोधकी साहित्याचे स्वरूप देखील हळूहळू बदलत गेलं. 1921 ते 1930 या कालखंडामध्ये वैचारिक साहित्याचा हा कालखंड पाहत असताना समकालीन स्थिती नेमकी कशा पद्धतीची होती याची कल्पना आपल्याला येईल. अनेक वाद निर्माण झालेले आहेत. ब्राह्मणेतरवाद आहे, जे छत्रपती शाहू महाराज आणि टिळक यांचं वेदोक्त प्रकरण हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ब्राह्मणेतरवादाच्या बरोबरच हिंदू मुस्लिम वाद निर्माण झाला, अस्पृश्यता हा वाद निर्माण झाला. असे अनेक वाद हे मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मग पुढे 1930च्या आसपास सत्यशोधकी वैचारिक साहित्याचं स्वरूप देखील बदलत गेलं. आणि मग त्यानंतर काय झालं की मध्यवर्ती म्हणल्या गेलेल्या मराठी साहित्यामध्ये अधिक लोकप्रिय अशा पद्धतीच्या लेखकांचा उदय देखील याच कालखंडामध्ये होऊ लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि 1930ला हा छोटासा कालखंड जो आहे तो छोटासा कालखंड संपतो. तर तिसरा जो कालखंड आहे तो तिसरा कालखंड म्हणजे 1931 ते 1950 हा 20 वर्षाचा कालखंड आहे. विद्यार्थी मित्रांनो, या कालखंडामध्ये नेमकं काय झालेलं आहे ते आपण संक्षेपानं समजून घेऊयात. काही महत्त्वाच्या नोंदी मी आपल्यासमोर फक्त ठेवतो आहे. या कालखंडामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपल्याला कुठली पाहायला मिळत असेल तर गांधीच्या नेतृत्वाचा निर्विवाद उदय झालेला आहे आणि गांधीच्या नेतृत्वाला निर्विवाद मान्यता देखील मिळालेली आहे. 1931 ते 1950 या कालखंडामधील सगळ्यात महत्त्वाची जी घटना जर कुठली असेल तर गांधीच्या नेतृत्वाला निर्विवाद मिळालेली मान्यता ही होती असं आपल्या लक्षात येईल. याच कालखंडामध्ये दुसरं महायुद्ध देखील झालेलं आहे. भौतिक संस्कृतीचा विध्वंस झाला, औद्योगिकरणाला सुरुवात झाली. 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला आणि 1950मध्ये भारताची घटना अस्तित्वात आली. या महत्त्वाच्या नोंदी आहेत. 1931 ते 1950 या कालखंडामध्ये या महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पर्यायानं या सगळ्याचा परिणाम मराठी वैचारिक साहित्यावरती देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर याच वेळी महात्मा गांधीचं निर्विवाद नेतृत्व मान्य झाल्याच्या नंतर हिंदू महासभा असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल या दोन संघटनांनी महात्मा गांधीच्या नेतृत्वाला विरोध देखील केलेला होता. म्हणून 1927 मध्ये महात्मा गांधींनी कोल्हापूरच्या छत्रपती शाहू सत्यशोधक समाजाला जेव्हा भेट दिली तेव्हा सत्यशोधक समाजाच्या विषयी, सत्यशोधक समाजात निर्माण झालेल्या साहित्याच्या विषयी, सत्यशोधक लोकांच्या विषयी महात्मा गांधीनं समर्थन त्यांचं केलेलं होतं आणि पूरक अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केलेल्या होत्या. आणि त्यामुळं सुरुवातीपासूनच सत्यशोधक समाजाच्या साहित्याचा केंद्रबिंदू माणूस होता. सत्यशोधनाच्या साहित्य लेखनाचा केंद्रबिंदू ग्रामीण माणूस या पद्धतीचा होता. आणि म्हणून महात्मा गांधीनं देखील सत्यशोधकी साहित्य याचं कौतुक केलेलं होतं, सत्यशोधकी लेखकाचं कौतुक केलेलं होतं. आणि मग याच्यातून वेगळ्या पद्धतीची एक पुढची दिशा महाराष्ट्राला आणि देशाला महात्मा गांधीच्या नेतृत्वाने आपल्याला पाहायला मिळते. या छोटासा 1931 ते 1950चा तिसरा कालखंड, या कालखंडातील प्रमुख या घडामोडी पाहिल्याच्या नंतर चौथा जो कालखंड आहे तो 1951 ते 1975 हा कालखंड आहे. तर या कालखंडामध्ये कशा पद्धतीनं काही घटना घडलेल्या आहेत, बदल झालेला आहे, समकालीन स्थिती कशा पद्धतीची होती या कालखंडामध्ये आपल्याला लक्षात येईल. भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्यानंतर पहिल्या पंचवार्षिक योजना त्याची अंमलबजावणी झालेली आहे. ही महत्त्वाची समकालीन स्थिती पाहत असताना महत्त्वाची नोंद 1951 ते 1975 या कालखंडामधल्या नोंदी आपल्याला घ्यायच्या आहेत. ही पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून नियोजनबद्ध विकासाला गती मिळत होती असं आपल्या लक्षात येईल. त्याचबरोबर सर्व स्त्री पुरुषांना प्रौढांना मतदानाचा अधिकार या कालखंडामध्ये मिळाला. स्थानिक स्वराज्य संस्थांचा
उदय झाला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती झाली. सहकारी संस्थेचं जाळं फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं. दळणवळणाचा विकास किंवा दळणवळणाच्या विकासाबरोबरच कृषी उद्योगाला देखील चालना मिळालेली आहे. संपर्क साधने यांचा विकास झालेला आहे. शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक सुविधा किंवा सार्वजनिक वितरण व्यवस्था या सर्वांचा परिणाम वैचारिक साहित्यावरती देखील झालेला आहे. समाजावरती देखील या सगळ्या घटनेचा जसा परिणाम झाला तसा साहित्यावरती देखील या सर्व घटनांचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि यातूनच मग पुढे 1960 नंतरच्या मराठी साहित्यामध्ये अनेक वाङ्मयीन प्रवाह निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत किंवा अनेक वैचारिक प्रवाह, साहित्याचे वेगवेगळे प्रवाह निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1951 ते 1975 या कालखंडामध्ये कोणत्या कोणत्या घटना घडत आहेत, समकालीन जीवन कशा पद्धतीचं होतं हे आपल्या लक्षात येईल. पुढे 1975ला आणीबाणी आली आपल्या देशामध्ये. त्यानंतर सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात प्रचंड मोठा बदल झाला. सामाजिक क्षेत्राचं अधपतन झालं, नैतिक मूल्यांचा ऱ्हास झाला आणि त्याबरोबरच काही अनेक राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरे देखील या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. उदाहरण दाखल म्हणून काही सामाजिक राजकीय स्थित्यंतर आपण पाहूयात की महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या दोन राज्यामध्ये त्या काळामध्ये विद्यार्थ्यांची फार मोठी आंदोलनं झाली. 1975चं म्हणजे आणीबाणी आल्याच्या नंतर अनेक सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. इंदिरा गांधींचा पराभव देखील झालेला आहे. अनेक राजकीय नेतृत्वाचा उदय देखील झालेला आहे या कालखंडामध्ये, असं आपल्या लक्षात यायला लागतं. कारण इंदिरा गांधींचा पराभव त्याबरोबरच मराठवाडा विकास या पद्धतीची आंदोलनं देखील, मराठवाडा विकास आंदोलन देखील याच कालखंडामध्ये झाली आणि 1975 हे वर्ष युनोनं आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून देखील जाहीर केलं. आता या सगळ्यांचा परिणाम, या समकालीन घटनेचा परिणाम, समकालीन स्थितीचा परिणाम त्या त्या काळातील वैचारिक साहित्यावरती देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतो. याच कालखंडामध्ये आणीबाणीच्या नंतर सामाजिक चळवळी ह्या प्रभावहीन झाल्या, विरोधी पक्ष निष्प्रभ झाले, असे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. राजकारणात किंवा राजकारणातील स्वातंत्र्य चळवळीतून घडलेली जी चरित्रवान, त्यागी, सामाजिक बांधिलकी असलेली जी पहिली पिढी होती ती पिढी देखील संपली. या कालखंडाचं हे वैशिष्ट्य म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे. समकालीन स्थिती ही नेमकी कशा पद्धतीची होती हे या कालखंडावरून आपल्याला निश्चितपणानं लक्षात येईल असं मला वाटतं. आता त्या त्या कालखंडातील साहित्यिक आणि त्या साहित्यिकांच्या साहित्यकृती याचा जर विचार आपण करत बसलो तर आपणाला या भागामध्ये त्याची मांडणी करणं अशक्य होणार आहे. आणि संक्षेपानं वैचारिक साहित्याचा इतिहास आणि समकालीन स्थिती नेमकी कशा पद्धतीची होती त्याचे कालखंड आपण पाहतोय. 1853 हा वैचारिक साहित्याचा आरंभबिंदू मानून या विवेचनाला सुरुवात केल्याच्या नंतर 1853 ते 1920 हा पहिला कालखंड. या कालखंडामध्ये घडलेल्या नेमका घडामोडी कशा पद्धतीच्या होत्या त्या आपण पाहिल्या. 1921 ते 1930 हा दुसरा कालखंड. 1931 ते 1951 ते 1975 50पर्यंतचा कालखंड पाहिल्यानंतर पुढचा कालखंड आपण पाहिला. आणि यानंतर आता पाचवा कालखंड आपल्याला पाहायचा आहे, जे 75च्या कालखंडापर्यंतच्या घडामोडी आपण पाहिल्या की युनोनं 1975ला आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केल्याच्या नंतर देखील पहिली पिढी राजकारणाच्या संस्कारातून किंवा स्वातंत्र्य चळवळीतून तयार झालेली चरित्रवान मंडळी किंवा पहिली जी पिढी होती, त्यागी होती, सामाजिक बांधिलकी असणारी जी पिढी होती, ती पिढी संपलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि पुन्हा 1975 ते 2000 हा प्रचंड मोठा एक व्यापक पट या वैचारिक साहित्याच्या अनुषंगानं आपल्याला पाहता येऊ शकतो. तर या कालखंडामध्ये
विद्यार्थी मित्रांनो, या कालखंडामध्ये तर काय झालेलं आहे, समकालीन स्थिती या कालखंडाची कशी होती हे पाहत असणार असं आपल्या लक्षात येईल की या कालखंडामध्ये वर्ण, वंश, धर्मांध शक्ती आणि भांडवल शक्ती यांची युती फार मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळते. 1975 ते 2000, 90च्या नंतर पुन्हा याच्यामध्ये देखील काही टप्पे आपल्याला करता येऊ शकतात. म्हणजे आधुनिकीकरण आपण ज्याला म्हणतो, जागतिकीकरण ज्याला आपण म्हणतो, खाऊजा आपण ज्याला म्हणतो, खाऊजा म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या तीन शक्तीचा प्रारंभ या कालखंडामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे वर्ण, वंश, धर्मांध शक्ती आणि भांडवली शक्ती यांची युती झाली. इतकंच नाही तर शेतकरी, शेतमजूर, स्त्रिया, दलित, आदिवासी, विद्यार्थी, कामगार यांच्या विरोधी धोरणे या कालखंडामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अंमलात आली किंवा विरोधी धोरणं निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळतात. याच कालखंडामध्ये जगामध्ये प्रसिद्ध झालेला गिरणी कामगाराचा संप मुंबईला घडला. दत्ता सामंत या गिरणी कामगाराच्या संपाचं नेतृत्व करत होते. या दत्ता सामंतचा पुढे खून देखील करण्यात आला. म्हणजे 1975 ते 2000 हा कालखंड पाहत असताना असं आपल्या लक्षात यायला लागतं की 1990 पासून मग पुढे जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण, यातून गॅट करार किंवा डंकेलचा प्रस्ताव याची चर्चा फार मोठ्या प्रमाणात सुरू झाली. दलितांच्या राखीव जागेवरून आंदोलने निर्माण झाली. दूरदर्शन या वाहिन्यावरून सांस्कृतिक दहशतवादाचं आक्रमण फार मोठ्या प्रमाणात वाढलं. विद्यार्थी मित्रांनो, मुद्दा नीट लक्षात घ्या. 1975 नंतरचा जो काळ आहे तो काळ प्रचंड या काळाने वेगळं वळण घेतलेलं आहे. दूरदर्शन वाहिन्यांनी सांस्कृतिक दहशतवादाचं प्रचंड मोठं आक्रमण दूरदर्शन वाहिनीवरून वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि भारताला जागतिक भांडवलदारांनी बाजारपेठ बनवलेलं हे वर्ष होतं किंवा बनवणारा हा कालखंड होता असे आपल्या लक्षात येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कालखंडामध्येच भारत सुंदरी, विश्व सुंदरी यासारख्या स्पर्धांना देखील किंवा यासारख्या स्पर्धांची सुरुवात देखील झालेली आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र, प्रतिकारवादी सौंदर्यशास्त्र अशी मांडणीही याच काळात होऊ लागलेली होती. यातूनच आंतरविद्याशाखीय दृष्टीने अभ्यास देखील सुरू झाला किंवा आंतरविद्या शाखेचा परिचय या कालखंडामध्ये अनेक लोकांना झाला असे आपल्या लक्षात यायला लागतं. आणि साहित्याचा वैयक्तिक व सांस्कृतिक दृष्टीनं अभ्यास करता येऊ शकतो याची जाणीव पहिल्यांदा हे 1975 ते 2000 या कालखंडामध्ये म्हणजे 90च्या नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की साहित्याचा वैयक्तिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अभ्यास करता येतो याची जाणीव झाली. कॉम्रेड शरद पाटील, डॉक्टर आर साळुंके यांनी भारतीय इतिहास आणि भारतीय तत्त्वज्ञाने याच्या अभ्यासाला फार मोठ्या प्रमाणात सुरुवात केली. असा हा सगळा कालखंड असलेला आपल्या लक्षात यायला लागतो. आणि म्हणून एका शरद पाटलांनी मार्क्सवाद, माफुआ, मार्क्स, फुले, आंबेडकरवाद या नव्या विचारांची मांडणी, सैद्धांतिक मांडणी या कालखंडामध्ये करायला सुरुवात केलेली होती असे आपल्या लक्षात यायला लागतं. ह्या काळातील वैचारिक साहित्याने समकालीन सर्व आव्हाने ही अतिशय सक्षमपणे पेललेली आपल्याला पाहायला मिळतात. 1975 ते 2000 या कालखंडामध्ये अनेक उलथापालथी झालेले आहेत, अनेक बदल झालेले आहेत, अनेक घटना घडलेल्या आहेत. हे समकालीन जीवन हे कशा पद्धतीचं होतं, समकालीन जीवन असं म्हणत असताना सामाजिक जीवन, राजकीय जीवन, सांस्कृतिक जीवन या सगळ्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं सगळे हे बदल होत होते हे आपल्याला संक्षेपानं इथं या पद्धतीनं पाहता येऊ शकतं. हे या काळातील वैचारिक साहित्यानं समकाळातले सर्व आव्हानं, समकाळातील सर्व प्रश्न अतिशय ताकदीनं साहित्याच्या माध्यमातून मांडलेली होती. काही वाङ्मयीन नियतकालिका या काळात बंद पडलेली होती. उदाहरणार्थ प्रतिष्ठान, युगवाणीसारखं
एक मराठवाड्याचं मुखपत्र तर दुसरं विदर्भाचं मुखपत्र, ही दोन्ही मुखपत्र या कालखंडात बंद पडली. पण पुढे महाराष्ट्र शासनाने अनुदान दिल्याच्या नंतर ते पुन्हा द्वैमासिक स्वरूपामध्ये ही नियतकालिक वेगळ्या स्वरूपामध्ये सुरू देखील झाली असे आपल्या लक्षात यायला लागतं. या कालखंडामध्ये सांस्कृतिक मूल्यांची जशी पडझड झाली तसं काही साहित्य निर्मिती देखील, वैचारिक साहित्य निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे असंही चित्र आपल्याला पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय धावता आढावा आपण या ठिकाणी घेतो आहोत. 6वा जो कालखंड आहे तो 6वा कालखंड म्हणजे 2001 ते 2020 या पद्धतीचा आपल्याला कल्पावा लागतो. ते वैचारिक साहित्याचा इतिहास तपासत असताना त्या काळातील सामाजिक सांस्कृतिक स्थित्यंतर किंवा त्या काळातील सामाजिक सांस्कृतिक संघर्ष हे आपल्याला पाहिल्याच्या नंतर समकालीन जीवन नेमकं कशा पद्धतीचं होतं हे आपल्या लक्षात यायला लागतं. अनेक वाद निर्माण झालेले आहेत, अनेक विचारधारा निर्माण झालेल्या आहेत असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग 1975 ते 2000 या कालखंडाच्या नंतरचा शेवटचा जो टप्पा आहे तो म्हणजे 6वा कालखंड 2001 ते 2020. ज्या कालखंडामध्ये तुम्ही आम्ही ज्या वर्तमान कालखंडामध्ये आपण वावरतो, जगतो, त्या कालखंडाच्या विषयी थोडक्यामध्ये आपण समजून घेऊन या दुसऱ्या भागाचा समारोप आपण करणार आहोत. पहिल्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं काही बदल घडलेले होते त्याच्या पुढचं टोक ज्याला आपण म्हणू ते या कालखंडामध्ये निश्चित पद्धतीनं गाठलेलं आपल्याला दिसेल. या कालखंडामध्ये जातीय अस्मिता अतिशय टोकदार झाल्या. समकालावरती कशा पद्धतीनं प्रभाव पडलेला आहे हे असं लक्षात येईल. आणि या सगळ्यांचं चित्रण साहित्याच्या माध्यमातून देखील होत आहे, होताना आपण पाहतो आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण क्षेत्राचं बाजारीकरण फार मोठ्या प्रमाणात झालं. आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले किंवा आरोग्य यंत्रणा प्रचंड मोठी ढासळली. बेकारीचा भस्मासूर किंवा सुशिक्षित बेकारांचा प्रचंड मोठा प्रश्न या कालखंडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे असं आपल्या लक्षात यायला लागतं. जातीमध्ये प्रचंड मोठा तेढ निर्माण होण्याची सध्याच्या कालखंडामध्ये भीती ही व्यक्त केली जात आहे. राजकारणाची दिशा देखील बदललेली आहे, राजकारणाचा पोत बदललेला आहे, राजकारणाची संस्कृती बदललेली आहे. हेही चित्र या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रादेशिक पक्षांना येत असलेलं महत्त्व या कालखंडामध्ये अधोरेखित होताना आपल्याला पाहायला मिळतं. कुठलाही एक पक्ष आता सत्तेत येऊ शकत नाही याची जाणीव या कालखंडामध्ये झाली आणि त्याचे परिणाम समाज जीवनावर देखील पडताना आपल्याला पाहायला मिळतात. हा सगळ्यात मोठा प्रश्न हा बेकारीचा प्रश्न आहे. शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण होणारे सुशिक्षित बेकार यांची कारखाने निर्माण होत आहेत. कारखान्यातून अनेक पिढ्या बाहेर पडत आहेत परंतु त्यांच्या हाताला काम मिळत नाही. हा सगळ्यात मोठा प्रश्न या कालखंडामध्ये निर्माण झालेला आहे असं मला वाटतं. यानंतर समारोपाकडे आपण वळणार आहोत की वैचारिक साहित्य या संकल्पनेअंतर्गत वैचारिक साहित्याचा इतिहास संक्षेपानं काही कालखंडाच्या माध्यमातून पाहिल्याच्या नंतर समारोपीय निष्कर्ष थोडक्यामध्ये आपल्यासमोर सांगणं हे क्रमप्राप्त आहे. त्या कालखंडामध्ये ज्या लेखकांनी, ज्या विचारवंतांनी, ज्या साहित्यिकांनी काही भूमिका घेऊन एका विशिष्ट जाणीवेतून जे साहित्य निर्माण केलेलं होतं त्या साहित्याच्या अनुषंगाने देखील काही प्रश्न हे निश्चितपणानं उभे राहतात. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जात व्यवस्थी विरोधी भूमिका जातीय शब्दजंजाळात व भक्तिरसात आज कैद झाल्याचे चित्र आज आपण पाहतो. सर्वच प्रवाहातील विद्वानांचे हे पराक्रम सांस्कृतिकदृष्ट्या चिंतनीय आहेत. म्हणूनच विद्वानांच्या प्रबोधनाची चिकित्सक नोंद या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. संपूर्ण मराठी साहित्य हे जात व धर्म यांच्या श्रद्धेतून व तात्विक संस्कारातून उदयास आल्याचा इतिहास आहे.
अर्थात या परंपरेतील काही मूलभूत चिंतनात्मक विचार, मानवीय जाणीवा, व्यापक कल्याणाचे संस्कार याचा आढळ वारंवार होत आला आहे. हे नाकारण्याचे काही कारण नाही, पण संपूर्ण निधर्मवादी जात धर्म निरपेक्ष साहित्य अद्याप निर्माण झालेलं नाही किंवा ते निर्माण व्हायचं आहे. या दृष्टिकोनातून जेव्हा आपण पाहायला लागतो तेव्हा काही उदाहरणं आपण घेऊयात की ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरांना मराठी साहित्याचे मानदंड मांडले किंवा ठरविले, तर ब्राह्मणेतरांनी तुकारामांना मराठीचा मानदंड म्हणून स्वीकारले. मातंगांनी अण्णाभाऊ साठ्यांना, तर दलितांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, सदानंद मोरे यांनी वांशिक पद्धतीनं किंवा मानदंड म्हणून किंवा सदानंद मोरे यांनी वांशिक मानदंड म्हणून जागतिक स्तरावरती संत तुकारामांना पोहोचवलं. या सगळ्या भूमिका जर आपण लक्षात घेतल्या तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती डॉक्टर आह साळुंखे यांनी जात धर्म निरपेक्ष या जाणीवेतून वैचारिक साहित्य लेखन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. भारत इतिहास आणि संस्कृतीच्या अनुषंगानं मूलभूत अशा पद्धतीचं पुनर्लेखन केलेलं आपल्याला लक्षात यायला लागतं. तुकारामांचे विद्रोहीपण असेल किंवा सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध असेल, या सगळ्या माध्यमातून डॉक्टर आह साळुंखे यांनी अस्सल तथ्यांच्या आधारे सत्यशोधकी अन्वेषण पद्धतीनं वैचारिक साहित्याची निर्मिती केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि तथ्य जगासमोर वाचकासमोर आणलेलं देखील आपल्याला दिसतं. मराठी ललित व वैचारिक वाङ्मयातील या जात धर्मीय अस्मितेच्या खुणा मराठी साहित्याच्या भवितव्याच्या पायातील बेड्या आहेत. व्यक्तिप्रामाण्य, बुद्धिप्रामाण्य, जात धर्म श्रद्धा या संस्कारातून धर्मनिरपेक्ष साहित्य निर्माण होऊ शकत नाही. याला निश्चित पद्धतीनं काही अपवाद देखील मराठी वैचारिक साहित्यामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि याच्यामध्ये मग महात्मा फुलेंचं वैचारिक साहित्य असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वैचारिक साहित्य असेल, राणा चव्हाणांचं वैचारिक साहित्य असेल, त्याच्यानंतर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचं साहित्य असेल, सदानंद मोरे यांनी लिहिलेलं साहित्य असेल, त्याच्यानंतर आजच्या वर्तमान काळामध्ये 21व्या शतकामध्ये जेव्हा आपण 2001 ते 2020 हा कालखंड आपण मानतो, तर याही कालखंडामध्ये डॉक्टर आह साळुंखे यांच्यासारखी लेखक, वैचारिक लेखक अतिशय ताकदीनं वैचारिक लेखन करतायत असं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, परिचय साहित्य संकल्पनांचा या उपक्रमाअंतर्गत 2 भागामध्ये या संकल्पनेचं विवेचन मी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. पहिल्या भागामध्ये वैचारिक साहित्य संकल्पनेचा परिचय करून देत असताना वैचारिक साहित्याचं स्वरूप आणि विशेष याची मांडणी मी केलेली होती. तर आजच्या या दुसऱ्या भागामध्ये वैचारिक साहित्याचा इतिहास आणि समकालीन कालखंडाचा आढावा अतिशय संक्षेपानं आपल्यासमोर मी ठेवलेला आहे. मला आशा आहे की माझं हे विवेचन आपल्याला समजलं असेल आणि एकूणच वैचारिक साहित्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काही अंशी का असेना या विवेचनातून तयार झाला असावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. या उपक्रमामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल पुन्हा एकदा मी या उपक्रमाचे प्रमुख आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर विश्वाधर देशमुख आणि कल्पक विद्यार्थी समूह यांचे पुन्हा एकदा मनस्वी या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.